नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची जर ई-केवायसी ही मागील काही प्रोसेसमध्ये थांबलेली असेल किंवा झालेली नसेल, अशा लाभार्थी महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. काय आहे अपडेट? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा शासन निर्णय हा महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये काय प्रस्तावित करण्यात आलेलं आहे ते आता आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता ई-केवायसी प्रक्रिया करण्यात शासन परिपत्रक दिनांक 18/11/2025 अन्वये दिनांक 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांची स्वतःची ई-केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे. तथापि या लाभार्थी महिलांनी ladkibaheen.maharashtra.government.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक आहे. सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे व त्याच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेच्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अशा प्रकारे शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी ही एक ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ई-केवायसीची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर बघूया आता कशा पद्धतीने या लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे. तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे. तसेच त्यांनी या योजनेच्या ladkibaheen.maharashtra.government. या वेब पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने या वेब पोर्टलवर अत्यावश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी वेब पोर्टलवर भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम पूर्ण करण्यात यावी. सदर योजनेची ज्या पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च वेब पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तथापि सदर संधी ही शेवटची संधी असणार आहे. तदनंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार नाही. अशा प्रकारची सूचना या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्त्वाची अशी अपडेट आणि शासन निर्णय असणार आहे. धन्यवाद.